प्रथम दर्शनी तुम्हाला वाटेल की आज या पुलाचे उद्घाटन वगैरे आहे की काय, की या स्मशानभूमीचे उद्घाटन आहे। पुलाचे कठडे तुटून किंवा तुटल्यानंतर तेथे लोखंडी अथवा लाकडी खांब लावून ही जागा धोकादायक आहे असा फलक लिहिला जाईल असे अपेक्षित होते, परंतु ढिम्म प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना गेले 6 महिने ही बाब कशी दिसत नाही हे काही समजायला मार्ग नाही। मात्र आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका सरकारी कर्मचाऱ्याने व येथील शेतकरी नवनाथ बेळे यांनी हा फोटो पाठवून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी जवळचा लेण्याद्री व जुन्नरला जोडणारा हा पूल आहे। बेळेआळी येथून जवळच असलेल्या या पुलावरील तुटलेल्या जागी बसवलेल्या रिबिनला कापून प्रशासकीय अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना थेट स्मशानभूमीकडे का पाठवू नये असा संतप्त सवाल दुसरे तिसरे कोणी नाही तर स्थानिक लोक विचारत आहेत। लेण्याद्री व जुन्नरला जोडणारा हा पूल कसा धोकादायक आहे याची जाणीव करून देत आहेत तेथील जागरूक नागरिक नवनाथ बेळे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। लेण्याद्री बेळाळी वरला हा पूल आहे लेण्याद्रीकडे जाण्यासाठी। तर आपण या पुलाची अवस्था बघू शकता। या पुलावर मोठमोठ्या गाड्या येतात जातात। या पुलाची आखी अवस्था खराब झालेली आहे आणि साईडला जे हे लावलेले अँगल लावलेले तर ज्याला वाटेल त्या पद्धतीने लोकांनी तोडून नेलेले आणि इथून आता इतकं घातक झालेलं आहे हे लहान मुलांसाठी जाण्या येण्यासाठी। नदीला पाणी असतं खाली, ह्याच नदीवर खाली केटी आहे। त्या केटीचा बंधारा जर कधी बंद केला तर ह्या नदीला कायम पाणी असतं आणि भरपूर पाणी असतं। लहान मुलं जनावरं त्या पुलावरून जात येत असतात। त्याला जर हे खूप जर अँगल जर नसेल तर याच्यातून कोणी पण लहान मुलं जनावरं पडू शकतात, वयस्कर माणसं पडू शकतात या पुलावरचं। त्या रस्त्याची पण अवस्था इतकी खराब आहे तर सांगायचं तात्पर्य एवढं का लवकरात लवकर ह्या रस्त्याचं आणि वॉलचं काम करून घ्यावं।